बेस्ट कृती समिती संप सुरू ठेवण्यावर ठाम असली तरी बेस्ट कामगार सेना मात्र संपाबाबत अद्याप संध्याकाळपर्यंत निर्णय जाहीर करणार होती। या संपामध्ये फूट पडण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे। सामंजस्यपणे कृती समितीने मार्ग काढला नसून यावर संध्याकाळपर्यंत तोडगा निघेल असं बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी म्हटलंय। बेस्ट कृती समिती आणि महापालिका आयुक्त प्रशासनाची बैठक संपन्न झाली असून या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघालेला नाही। दरम्यान कर्मचारी संपावर ठाम आहेत। शिवसेनेनं आणि पालिका प्रशासनानं बेस्ट कर्मचाऱ्यांची फसवणूक केली असून शिवसेना पाठपुरावा करण्यामध्ये कमी पडली असल्याचं बेस्टचे नेते आशिष चेंबूरकर आणि युनियनचे नेते रमाकांत बने यांनी म्हटलंय। बस बंद असल्यामुळे मुंबईकरांसह बेस्टमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना फटका बसलाय। अनेक मुलांना संपामुळे पायी प्रवास करावा लागतोय। विद्यार्थ्यांना उशीर झाला तरी वर्गात घेण्याच्या सूचना देत बेस्ट संपाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठानं विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतलाय। आजपासून सुरू होत असलेल्या 2 दिवसांच्या देशव्यापी कामगार संपामध्ये ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन आणि बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया सामील होत आहे। देशभरातील बँक आणि पोस्ट ऑफिसचे कर्मचारी संपावर गेले असून आज बँक आणि पोस्ट ऑफिस बंद असल्यामुळे त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय। पुण्यामध्ये महावितरणच्या विरोधात वीज कर्मचारी अभियंता संघटना कृती समितीनं काल संप पुकारला। तर येत्या 2 दिवसांमध्ये विविध संघटनांच्या नेतृत्वात कर्मचारी संपामध्ये सहभागी होणार आहेत। महावितरणच्या पुनर्रचनेच्या विरोधात कर्मचारी आक्रमक झालेत। यामुळे मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात होणार असल्याचा कृती समितीचा आरोप आहे। वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे सरकारनं आक्रमक पवित्रा घेतला असून महावितरण महाजेनको कर्मचाऱ्यांवर सरकार मेस्मा लावण्याच्या तयारीत आहे। पुण्यामध्ये महावितरणच्या विरोधात वीज कर्मचारी अभियंता संघटना कृती समितीनं संप पुकारला। तर येत्या 2 दिवसांमध्ये विविध संघटनांच्या नेतृत्वात कर्मचारी संपामध्ये सहभागी होणार आहेत। पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साखर संकुल इथे शेतकऱ्यांच्या थकीत एफआरपी रक्कम शेतकऱ्यांना मिळावी या मागणीसाठी आंदोलन केलं। 14 दिवसांमध्ये थकीत एफआरपी मिळावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली। साखर संकुलामध्ये संचालकांच्या ऑफिसमध्ये शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जे आहेत ते ठिय्या आंदोलन करत होते। शासनाच्या अधिकाऱ्यांविरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्यात आलेला आहे। मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा कट आता उधळून लावलेला आहे। कल्याणमधील सिटी पार्कच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या आधी मनसेच्या 10 महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांचा हा डाव हाणून पाडला। पंकजा मुंडेंनी आता आपल्या वक्तव्यावरून युटर्न घेतलाय। धनगर आरक्षण दिल्याशिवाय मंत्रालयामध्ये प्रवेश करू शकणार नाही या माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे। मात्र पुन्हा सत्ता प्रस्थापित केल्यानंतर हा निर्णय घेतला असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। दरम्यान पंकजा मुंडे मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहिले असून जर मला रोखल्यानं धनगर आरक्षण मिळणार असेल तर मला खुशाल रोखावं असं त्यांनी म्हटलं। छत्रपती संभाजीराजेंच्या समर्थकांनी रामदास कदम यांना दिलेल्या धमक्यांबद्दल खासदार छत्रपती संभाजीराजेंनी दिलगिरी व्यक्त केली आहे। त्यानंतर बोलताना रामदास कदम यांनी आता या वादावर पडदा पडलाय असं TV9शी बोलताना सांगितलं। समर्थकांनी रामदास कदमांवर अर्वाच्य भाषेत टीका केल्यानंतर संभाजीराजेंनी दिलगिरी व्यक्त केली। आमदार सुरेश धस यांनी उत्तर भारतीयांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तर भारतीय हिंदी भाषिक सेलच्या वतीनं धस यांच्या पोस्टरला काळं फासण्यात आलं। जोपर्यंत धस माफी मागत नाहीत तोपर्यंत मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळेस देण्यात आला। राज्यात भीषण पाणीटंचाई असून पुढील 6 महिने राज्यातील लोकांची तहान कशी भागणार याची चिंता सरकारला पडली। दरम्यान टंचाई असलेल्या गावातील विहिरी आणि बोरवेल अधिग्रहित केल्या जात असून टँकरनं पाणीपुरवठा केला जात असल्याचं पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी नागपूरमध्ये सांगितलं। डोंबिवलीच्या नांदिवली भागामध्ये पुन्हा एकदा महिलेची छेड काढल्याचा प्रकार घडला। मात्र यावेळेस छेड काढणाऱ्या महिलेनं तिच्या मैत्रिणीसह त्या छेड काढणाऱ्या पुरुषाची चांगलीच धुलाई केली। एवढंच नव्हे तर त्या पुरुषाला धुलाई करत त्याला नांदिवली सागाव रस्त्यानं मारत त्याच्या घरी नेलं। पुण्यामध्ये हेल्मेट सक्तीचा विरोध दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। हेल्मेट कृती समितीनं हेल्मेटची अंत्ययात्रा काढून दशक्रिया विधी केलेला आहे। यावेळेस हेल्मेटचं पिंडदान करून श्रद्धांजली वाहण्यात आली। हेल्मेटच्या विरोधात कार्यकर्त्यांनी मुंडन करून निषेध नोंदवला। यावेळेस राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपासह सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते। वसईमध्ये भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजेंद्र कुमार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केली। पोलीस ठाण्यामध्ये येऊन भाजप कार्यकर्त्यांनी धुमाकूळ घातला। या प्रकरणी विजेंद्र कुमार यांच्यासह 7 जणांवर वालीव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे। वसईमध्ये भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्षांवर वालीव पोलिसांनी चुकीचा गुन्हा दाखल करून अटक केल्याचा आरोप करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी अपर पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलं। अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचा अध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्या सांगण्यावरूनच नयनतारा सहगल यांना न येण्याचं पत्र पाठवण्यात आल्याचं आयोजकांनी सांगितलं। मात्र जोशी यांनी ते आरोप फेटाळून लावत हा निर्णय कोणी एक व्यक्ती घेत नसल्याचं सांगितलं। कामगार संघटना संयुक्त कृती समितीनं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता। हातात मागण्यांचे फलक घेऊन घोषणाबाजी करत निघालेल्या मोर्चेकऱ्यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं। अलका चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चामध्ये हमाल पंचायत, श्रमिक एकता महासंघ यांसह अनेक संघटनांनी सहभाग घेतला होता।
नवी मुंबईतील रस्त्यावर पडलेल्या बेवारस वाहनांवर कारवाईच्या मागणीसाठी नगरसेविका वैजयंती भगत यांनी अनोखं आंदोलन केलं. बेवारस वाहन घेऊन त्यांना महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये त्यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना सुरक्षा रक्षकांनी गेटवरच अडवलं होतं. शहापूरजवळ C2 संघटनेच्या कामगारांनी कॉन्ट्रॅक्ट पद्धती विरोधात आंदोलन केलं असून आंदोलनकर्त्यांनी यावेळेस मुंबई नाशिक हायवे जाम केला. आंदोलनकर्त्यांनी महामार्गावर बसूनच आंदोलन केल्यामुळे नाशिक मुंबई हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पालघरच्या चारोटी इथे मुंबई अहमदाबाद महामार्गावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. यावेळेस शेकडो कामगार आणि शेतकरी रस्त्यावर उतरले होते. कल्याण डोंबिवलीतील 27 गावांच्या प्रश्नांबाबत राष्ट्रवादीनं रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळेस 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका करावी अशी मागणीही करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी कल्याण शिळ मार्ग रोखून धरला होता. नागपूर मेट्रोच्या टप्पा 2 ला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यासाठी 11,000 कोटींचा खर्च अपेक्षित असून लवकरच या मेट्रोचं काम सुरू होणार आहे. राज्य सरकारनं राष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या धर्तीवर मुक्त शिक्षण बोर्ड करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत न जाताही 5वी, 8वी, 10वीची परीक्षा देता येईल. या निर्णयाचं पालक आणि विद्यार्थ्यांनी स्वागत केलं असलं तरी अध्यापक सभेनं मात्र या निर्णयाला विरोध केला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर गॅसनं भरलेला टँकर उलटला असून त्यातून गॅस लीक होतोय. खालापूर टोल नाक्याजवळ हा अपघात घडला असून जखमी टँकर चालकाला कामोठे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. नागपूरच्या पंचतारांकित रेडिसन ब्ल्यू या हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याचं उघड झालं. या प्रकरणी गुन्हे शाखेने एका तरुणीला आणि महिला दलालाला ताब्यात घेतलं. आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट चालवणारी दलाल माया पुजाराव हिला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून ती हाय प्रोफाईल ग्राहकांना तरुणी पुरवत होती. ठाणे येथील प्रसिद्ध मासुंदा तलावामध्ये एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली. मयत इस्माचं वय अंदाजे 40 वर्ष असून अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मदतीनं मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या इमारतीच्या दर्शनी भागामध्ये रंग लावण्याचं काम मध्य रेल्वेकडून सध्या सुरू आहे. मात्र ही 130 वर्ष जुनी इमारत असून ती युनेस्को हेरिटेज वास्तू असल्यामुळे त्यावर डागडुजी करण्याची परवानगी नाहीये. त्यामुळे हेरिटेज कमिटीनं मध्य रेल्वेला नोटीस बजावली आहे. मकर संक्रांती निमित्तानं बाजारामध्ये नवनवीन आकर्षक पतंग मांजा विक्रीला आलेला आहे. सामाजिक संदेश देणाऱ्या पतंगीसह चिमुकल्यांच्या आवडत्या कार्टूनच्या पतंगीची चलती बाजारामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात दिसतेय. सामाजिक संदेश देणारे विशेषतः बेटी बचाव बेटी पढावचे संदेश पतंगांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. 2 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंतचे पतंग बाजारामध्ये विक्रीसाठी दाखल झाले. नागपूरच्या गोरेवाडा जंगलातील शिलावर्तुळाच्या एका थडग्यामध्ये 3000 वर्षांपूर्वीचे मानवी सांगाडे सापडले. त्यामुळे महापाषाण युगातल्या मानवी अस्तित्वाचे हे महत्वाचे पुरावे मानले जात आहेत. गोरेवाडा जंगलामध्ये महापाषाण युगातील दफनं असून 3000 वर्षांपूर्वीचे मानवी सांगाडे सापडल्यानंतर ते संशोधनासाठी आता ताब्यात घेण्यात आले आहेत. या मानवी सांगाड्यांचा DNA केल्यानंतर 3000 वर्षांपूर्वीचं बरंचसं वास्तव जगासमोर येणार आहे. झुंड या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बिग बी अमिताभ बच्चन सध्या नागपूरमध्ये ज्या सेंट पॉल या शाळेमध्ये चित्रीकरण सुरू आहे. त्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत अमिताभ यांनी संवाद साधला. शाळेत खेळणाऱ्या आणि अभ्यास करणाऱ्या मुलांना पाहून बिग बींनी आपलं बालपण आठवलं. मी शाळेनं दिलेली शिकवण आजही अंमलात आणतो असं बिग बी म्हणाले.